नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला शेअर मार्केटमधून पण एक चांगल्या प्रकारे जर का पैसे कमवायचे असतील, एक स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं जर का तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, देन डेफिनेटली शेअर मार्केट शिकणं खूप गरजेचंच आहे. आणि जर का तुम्हाला शेअर मार्केट फ्री ऑफ कॉस्ट जर का तुम्हाला शिकायचं असेल, देन सिम्पल आपलं जे नंबर आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे. तर ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि त्यानंतरनं विदिन 24 हॉवरमध्ये आपली जी टीम आहे ती तुम्हाला रिस्पॉन्स देईल आणि त्याच्या प्रकारे जर का तुम्ही ते ॲक्शन्स घेतला, बिकॉज सगळ्या गोष्टी तर 100% फ्री ऑफ कॉस्ट तर पॉसिबल नाही आहे. थोडंसं तुम्ही एफर्ट जर का दाखवला म्हणजे तुम्हाला एक अकाउंट ओपन करावं लागेल आणि जर का तुम्ही आपल्या अंडर एक अकाउंट ओपन केलं ती पण फ्री ऑफ कॉस्टच आहे. देन तुम्हाला ती जी सर्व्हिस आहे, ती जी पूर्ण नॉलेज आहे, ज्या ठिकाणी तुम्ही जे खूप सारे पैसे स्पेंड करता तर ते स्पेंड करायची काही गरज नाही आहे, ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट नॉलेज मिळून जाईल. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की स्विंग ट्रेडिंग मला जर का स्टार्ट करायचं असेल, मला ऑलरेडी स्टॉक मार्केट येतं आहे, बट थोडंसं भीती वाटते कशाप्रकारे ट्रेडिंग करायचं, पडत्या मार्केटमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेडिंग करायचं. तर विथ एक लाईव्ह प्रूफ ज्यामध्ये आपण एक चांगल्या प्रकारे जर का आपण ट्रेडिंग केलं, देन मनी मॅनेजमेंट असेल किंवा कसं ॲनालिसिस मी स्वतः करतो, तर त्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करायचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर फक्त निफ्टीला बघून आपण कशाप्रकारे डिसिजन घेऊ शकतो की निफ्टी कशाप्रकारे मुवमेंट दाखवली, तर कोणत्या स्टॉकमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये आपण तशाप्रकारे एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी उपलब्ध आहे किंवा चांगल्या प्रकारे आपण ट्रेडिंग करू शकतो आहे आणि आपण एक सिम्पल काही दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारे पैसे पण कमवू शकतो. जिथं मार्केट कंटिन्युअसली पडत असतं तिथं सगळ्यांना भीती वाटत असते, बट आपण जर का एक चांगल्या प्रकारे आपण शिकलो असेल किंवा तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, बट फक्त माहिती नाही आहे की कशाप्रकारे कधी कोणत्या लेवलला प्लॅन करायचं, तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगलं शिकायला मिळू शकतं आहे. ओके, तर चला तर आपण बघूया. पहिल्यांदा तर आपण थोडंसं निफ्टीला जर का आपण बघायला गेलो, तर निफ्टी जी आहे तर सिम्पल जर का तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर का माहिती असेल तर सिम्पल आहे की जिथं पाठीमागचे जे पण प्रिव्हियस जे पण डिमांड एरिया असतात, तर त्या डिमांड एरियाच्या आसपास मार्केट येतं आहे का किंवा तिथं मार्केट आले का, थोडंसं क्रॉस चेक करायचं आणि क्रॉस चेक केला की तुम्हाला सपोज जर का मोठ्या टाईम फ्रेमला जर का बघायला गेला याच्यामध्ये, तिथे की तुम्हाला समजलं की मार्केट आता टॉपपासून ऑलमोस्ट 15-16% फॉल आला आणि एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आता हे स्ट्रॉंग सपोर्ट कसे, वीक सपोर्ट कसे, हे सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल आहे. आपलं जे कोर्स आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्यात. ओके, तर हा बॉटम कसा मी फाइंड आउट केला, तर हे पण त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे. ओके, तर इथं जर आपण बघायला गेलो तर मार्केट जे आहे निफ्टी जे आहे हे ऑलरेडी बॉटमिंग म्हणजे खाली पडलं आहे. ओके, पडलेलं आहे. तर इथं आल्यानंतर किंवा मार्केटच्या कोणत्या लेवलला किती रुपये अमाऊंट टाकायचे हे सगळं मनी मॅनेजमेंटमध्ये आहे ऑलरेडी. तर इथं आल्यानंतर याच्यामध्ये सिम्पल आपण एक असा सेक्टरमधलं तुम्ही जर का स्टॉक बघायला गेला जे की मार्केटच्या रिलेटेड असतील. ओके, एक हिंट देतो, बिकॉज ॲज अ सेबी गाईडलाईनप्रमाणे आपल्याला स्टॉकचं नाव तर सांगता येणार नाही आहे, बिकॉज आता मी चार्ट पण तुम्हाला विथ अ नेम दाखवू नाही शकत आहे, तर त्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम आहे. ओके, बट ज्यामध्ये मी ऑलरेडी ट्रेड पण केला आहे. ओके, आणि तो पण ट्रेड मी तुम्हाला आत्ता दाखवू शकत नाही. ओके, बिकॉज सेबीचा रूल आहे, तर जुनी गोष्टी शिकवा असं त्यांचं म्हणणं आहे. कसं शिकवायचं तर आय डोंट नो, बट याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर इथं कुठल्याही प्रकारे स्टॉकचं नाव नाही आहे. ओके, स्टॉकचं नाव कुठं नाही आहे. फक्त याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला तर ज्यावेळी मार्केट बॉटमिंगच्या आसपास आला तर मार्केट फक्त 6% रॅली दाखवला, बट त्याच्या अगेन्स्ट जर का तुम्ही स्टॉकला जर का बघायला गेला तर 16%चा रॅली आहे. म्हणजे जर का मार्केट जेवढ्या प्रमाणात रिव्हर्सल दाखवेल तेवढ्याच चांगल्या प्रकारात आपला हा जो स्टॉक आहे ना ह्याच्यामध्ये पण एक चांगली मोमेंटम, चांगले ग्रोथ, चांगले रिटर्न्स तुम्हाला कमी दिवसामध्ये बघायला भेटतील. ओके, तर अशा प्रकारे जर का तुम्ही काम केला, फक्त मार्केटचं एक सपोर्ट्स एरिया काढा, फाइंड आउट करा स्ट्रॉंग सपोर्ट्स एरिया कुठे यायलेत, जर का तुम्ही ते फाइंड आउट केलं आणि त्यानंतर तशा प्रकारे जर का तुम्ही एक चांगल्या फंडामेंटल स्टॉकमध्ये जर का तुम्ही प्लॅन केला, बिकॉज ते पण त्या प्रकारे वर्किंग करत आहे, तर त्यामध्ये जर का तुम्ही प्लॅन केला देन तुम्हाला चांगले रिटर्न्स बघायला भेटतील. बिकॉज जर का तुम्ही तर बघायला गेला, नोटीस करायला गेला, तर ज्यावेळी मार्केट ऑल टाईम हायला होता त्यावेळी हा पण स्टॉक ऑल टाईम हायला होता, मार्केट पडला, त्यानंतर हा स्टॉक पण पडला, फक्त मार्केटपेक्षा जास्त स्टॉक पडला होता आणि मार्केटच्या रिलेटेड असल्यामुळे तो तशा प्रकारे पडला. त्यानंतर मार्केट जसं रिकवर झाला तसंच त्या स्टॉकमध्ये पण चांगल्या प्रकारे रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली. ओके, तर फक्त कसं आहे की मार्केट पडते तर पडू दे, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही आहे. फक्त आपल्याला चेक करायचं आहे प्रॉपर बॉटमिंगच्या आसपास जर का तुम्ही त्याच्यामध्ये प्लॅन केला तर चांगल्या प्रकारे रिटर्न तुम्हाला मिळू शकतील.